ह्या वर्षी आमच्याकडे लक्ष्मीपूजन काही कारणांमुळे लेट करण्यात आलं आणि दिवाळीची शॉपिंग पण करायची होती. इथे पोहोचताच खूप छान डेकोरेशनसुद्धा केलं होतं, बघू शकता. सर्वात आधी कपडे आम्ही जीवांसाठी बघितले. त्यातला एक ड्रेस मी सिलेक्ट केला कारण मला तो खूप जास्त आवडला होता. त्यानंतर सेकंड नंबर मी माझाच लावला. त्यातला मला 2 ड्रेस खूप आवडले आणि ब्लॅक ड्रेस तर खूप प्रिटी होता. लिटरली यावरती वर्क खूप अमेझिंग होतं. आणि आता फक्त बॉईजची शॉपिंग राहिली होती. माझ्यापेक्षा तर वेळ यांनाच लागतो. घरी आले, फ्रेश वगैरे झाले, दिवे वगैरे लावायचे होते म्हणून पाण्यातून काढून वगैरे घेतले आणि यांना म्हटलं तुम्ही हार वगैरे बनवून घ्या. त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. नंतर पूजा वगैरे मांडली आणि माझ्या बाळांचे कारनामे तर इथे वेगळेच चालू होते. दिवाळीसाठी मी 3 ड्रेस घेतले होते, पण जीवांशनी मला तयारीच नाही करू दिली. मग काय, लहान तोंड करून मोठं मन करावं लागलं. खरी मजा तर दिवाळीमध्ये मुलांची असते आणि प्रणयला फटाके तर खूप आवडतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच निघायचं होतं गावाला. बसमध्ये बसताच भूक लागली होती, तर खाण्यासाठी काही सामान घेतलं. मग काय, जीवांसोबत मस्ती करता करता एन्जॉय केला आणि ट्रॅव्हल्समध्ये न्यू मूव्हीसुद्धा लागली होती, मग ती पण बघून घेतली. त्यानंतर घरी पोचले. सायंकाळला पुन्हा पूजा वगैरे मांडायची होती. खूप घाई झाल्यामुळे क्लिप पण नाही काढू शकले कारण शॉपमध्ये पण आजच पूजा होती. पूजा झाल्यानंतर फटाके फोडायला घेतले आणि मी खूप छान तयार झाले होते. पण जीवांशमुळे माझं पूर्ण मूड ऑफ होतं कारण तो मला सारखा त्रास देत होता. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेजचं जेवण होतं आणि सायंकाळला बघू शकता ह्या भाऊ बहिणीची मज्जा ओवाळणीची. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.